समांतर. लेखक सुहास शिरवाळकर. भाग 10. सादर करते मनीषा स्टॉक. मागील भागात आपण पाहिले की कुमार महाजन हा काही दिवस चक्रपाणीच्या घरी राहतो आणि नंतर तिथून निघताना चक्रपाणी आपल्या जवळच्या त्याला काही डायऱ्या देतो. आणि आता बघूया पुढे. त्या दिवशी चक्रपाणीकडून डायऱ्या मिळवून 2 तासात मी त्याचा निरोप घेतला. त्यानं पुन्हा पुन्हा सूचना दिल्या. मी हो हो म्हटलं. त्यानं अगदी निघताना हेही सांगितलं की 6 वर्ष त्या डायऱ्यांमधून आहेत. नंतर मी डायरी लिहिणं सोडून दिलं. पण तू नियम पाळालेस तर तुझ्यासाठी मी पुढच्या वर्षामधल्या नोंदी संकलित करून ठेवीन. ये तू पुन्हा. मी चक्रपाणीची हवेली सोडली. तेव्हा दुपारचा 1 वाजला होता. खांडव्याकडे जाणारी अजमेर खांडवा पॅसेंजर रात्री काहीतरी 10च्या सुमाराला पातालपाणी स्टेशनला येणार होती. पण तीही चुकली. ती रात्र पातालपाणी स्टेशनात काढून दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेन रोडला आलो. तिथून एक खांडवा ST गाठून खांडव्याला यावं लागलं. निघताना मी चक्रपाणीला मूर्खात काढलं होतं. दुपारचा 1 वाजलेला होता. पालानला जाईपर्यंत फार तर 1:45-2 पालान ते पातालपाणी हे अंतर अवघं 11 मैलांचं. ते तोडायला 7-8 तास हाताशी. गाडी चुकेलच कशी. पण खरंच चुकली. 1:40लाच मी पालांच्या स्टँडवर पोचलो. दुपारी 4 वाजता पाताळपाणीसाठी एक बस होती. त्याआधी 3:30ला एक टेम्पो निघणार होता. 2 तास अवकाश होता म्हणून मी जरा इकडे तिकडे भटकलो. एका हॉटेलात बसून आरामात दूध पिताना एक रांगडा पहिलवान गडी माझ्यासमोर येऊन उभा राहिला. आपको पातालपानी जाना है क्या? माझ्याकडे रोखून पाहत त्यानं विचारलं. हाँ, क्यों? आते हैं तो चलिए. वो मेरा अपना टांगा है, सवारी का नहीं. आपसे मैं किराया भी नहीं लूँगा. मी अशी मान करून बाहेर पाहिलं आणि काय सांगू, तब्येत एकदम खुश होऊन गेली. अरे काय पांढरे शुभ्र घोडे होते, जुळे भाऊच जणू. दोन्ही घोड्यांचे पायांची खूर, शेपटीचे गोंडे नि आया तेवढी काळी कुळकुळीत. बाकी शरीरावर डाग नाही कुठे. टांगाही कोरा करकरीत, लाल चुटूक. त्यावर निळी पिवळी फुलं रंगवलेली होती. दोन्ही बाजूंना ॲल्युमिनियमचे चकचकीत बार्स, आत आरसे वगैरे. क्षणभर मला वाटलं कुरुक्षेत्रावरचा हा अर्जुनाचाच रथ आहे. मी अविश्वासानं त्या पहिलवानाकडे पाहिलं. त्यानं लगेच स्पष्टीकरण केलं. अकेले जाने में मज़ा नहीं आता. स्टैंड पर देख ही रहा था तो किसने बताया मुझे आप पातालपानी जा रहे हो. सोचा मिलकर जाएंगे अगर कोई एतराज़ न हो तो. त्याचं बोलणं इतकं आजरवी होतं की नाही म्हणणं शक्यच नव्हतं. त्यातून त्याचा टांगा फारच मोहक होता आणि मुख्य म्हणजे माझ्याकडून तो भाडं घेणार नव्हता. मी अगदी होकार देण्याच्या बेतात आहे असं पाहून त्यानं पुन्हा विचारलं. चलेंगे क्या आप? अच्छा चलो. मी सामान उचलत म्हणालो. चलिए, अच्छा हो गया. तो उत्साहानं म्हणाला. बातों बातों में रास्ता यूं ही गुजर जाएगा. मी त्याच्या बरोबरीनं पुढेच बसलो. सामान मागच्या हौद्यात ठेवलं. त्यानं तोंडानं चक आवाज करत घोडे धावायला लागले. नाव गाव वगैरे देवाणघेवाण झाली. त्याचं नाव झुबेलाल होतं. तो पातालपाणीचाच राहणारा होता आणि त्याला महाराष्ट्राबद्दल फार आकर्षण होतं. तो मला कुतूहलानं माहिती विचारत होता. मी उत्साहानं त्याला तुटपुंजी माहिती सांगत होतो. गप्पा मस्त रंगात आल्या होत्या. अर्ध्या तासात पालान हिरव्यागार निसर्गात गुप्त झालं. टेकड्याचे खडकाळ चढून आम्ही पठारी भागात आलो. समोरच्या रस्त्यावर एक फाटा फुटत होता. तो येण्याआधी त्यानं लगाम खेचून घोड्यांचा वेग जरा कमी केला. कुमार साहब, आप बुरा ना माने तो एक बात कहूँ? हाँ, कह दो. मैं पहले तो बताना भूल ही गया. यहाँ 2 मील दूर पर एक विश्वेश्वर मंदिर है. दर्शन कर लेंगे. गांव में पैगाम भेजना है. मेरा काम भी बन जाएगा. भगवान के दर्शन भी हो जाएंगे. मला देवदर्शनाचं फारसं सोयरसूतक नव्हतं. पण कोणाची श्रद्धा असेल तर तिला मात्र माझा कधीच विरोध नव्हता. बरं, त्यानं इतकं आणलं तर त्याला नको कसं म्हणणार. घड्याळात पाहिलं तर 3ला 5 कमी होते.
तासभर दर्शनात गेला तरी काही बिघडणार नव्हतं. ज्या वेगात टांगा इथपर्यंत आला त्या वेगात 1.5-2 तासात पातालपाणी गाठणं सहज शक्य होतं. हा सगळा विचार करून मी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायला संमती दिली. माझे आभार मानत त्यानं घोडे उजव्या हाताच्या पायवाटेवर घेतले. नंतर काही अंतर 2 मैलांपेक्षा नक्की जास्त होतं, कारण त्या वेगातही आम्हाला आता अर्धा तास लागला. गावाच्या सुरुवातीलाच देऊळ होतं. तिथे मला सोडून झुबेलाल गावात निरोप सांगायला म्हणून गेला, तर अर्धा-पाऊण तास त्याचा पत्ताच नाही. आता माझा जीव जरा खालीवर व्हायला लागला. येतो का नाही, हा नाही आला तर पंचायतच होईल. एकदा पाऊस सुरू झाला की रस्ता शोधून काढणं मला मुश्किल होतं, आणि रस्ता सापडला तरी उपयोग काय होता. पातालपाणीपर्यंत चालत जावं लागलं असतं. ST टेम्पोचा रस्ता दुसरा होता. पहाडी प्रदेशाला वळसा घालून त्या पाणीला जायच्या. झुबेलाल टांगा घेऊन परत आला तेव्हा माझ्या जीवात जीव आला. निघालो एकदाचे. तेव्हा सूर्यास्त झाल्यासारखं अंधारून झालं होतं. पावसाचे विरळ विरळ थेंब टपकायला लागले होते. झुबेलालानं गोड शब्दात उशिराबद्दल क्षमा मागितली. कशा अडचणी आल्या तेही सांगितलं. रागवणं तर शक्यच नव्हतं. त्यानं भाडं घेतलेलं नसल्याने मी त्याचा मिंधा होतो. पण नाराजी व्यक्त होईल इतपत मी म्हणालो, देर हो गई तो ट्रेन चली जाएगी, चलो जल्दी चलो. ये तो नहीं हो सकता कुमार साहब, मेरे होते हुए आप फिक्र न कीजिए, 1.5 घंटे में स्टेशन पहुंच ही जाएंगे. माझ्या मनातली धुसफूस जरा कमी झाली. टांगा आता त्याने जोरात पळू लागला. हळूहळू विश्वेश्वराचा कळस दिसेनासा झाला आणि त्याचवेळी पावसानं वेग घेतला. छपरावर थेंब लगातार तरतडू लागले. त्या आवाजानं बोललेलं ऐकूच येणं कठीण होऊन बसलं. आणि मग मध्येच एका बाजूला तिरपा होत टांगा थांबला. क्या हुआ, मी धास्तावत विचारलं. टांगा क्यों रोक दिया भाई? रोका नहीं साहब, ये तो कीचड़ में फंसा है. ओह, अब क्या होगा? कुछ नहीं होगा, अभी बाहर निकल जाएगा. दोन्ही घोडे ताकदीनं टांगा खेचायला लागले, पण ओल्या जमिनीमुळे त्यांचे पायही घसरत होते. खेचायला चांगला आधार मिळत नव्हता. साईडनं पाहिलं तर एक चाक पार आरीपर्यंत चिखलात रुतलं होतं. प्रयत्न करून झुबेलाल घामेघूम झाला. शेवटचा उपाय म्हणून स्वतः खाली उतरून त्यानं जरा जोर लावला. त्याच्या सूचनेप्रमाणे मी घोड्याचे लगाम हिसकावून तोंडात चकचक करू लागलो. फार जोर लागला तसं चाक जेमतेम हल्ल्यासारखं वाटलं. पुन्हा जैसे थे. आता पूर्ण अडकून पडण्याची माझी खात्रीच झाली. तशी मला चक्रपाणीची भविष्यवाणी आठवली. कितीही लवकर निघालो तरी माझी रात्रीची गाडी चुकणार आहे हे त्यानं स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि आता खरंच गाडी गेल्यात जमा होती. चुकून माकून 4 माणसं मदतीला मिळाली तर चाक निघून आम्ही पुढच्या मार्गाला लागलो असतो. बरं, टांगा आणि त्या झुबेलालाला तिथं सोडून मी एकटाच जाणं चांगलं दिसलं नसतं आणि माझं तेवढं धाडसही झालं नसतं. हताश होत झुबेलाल टांग्यात येऊन बसला. पार केसांपासून तो ओलाकच्च झाला होता. ते पाहून मला आठवलं की अरे, आपल्याकडे तर रेनकोट होता. पण मग त्याचा उल्लेख न करता मी त्याला अंग पुसायला टॉवेल दिला. अंग कोरडं करून डोकं खसखसून पुसून त्यानं तो माझ्याकडे परत दिला आणि म्हटलं, मेरी वजह से आपकी ट्रेन निकल गई, मैं बहुत शर्मिंदा हूँ. तो वारंवार तेच म्हणायला लागला. तसं मलाच लाजायला झालं. शेवटी मी दैव, नशीब वगैरेच्या 4 गोष्टी सांगून त्याची समजूत घातली. वर असंही म्हणालो की मला परत जाण्याची तशी काही घाईच नव्हती. आजच्या ऐवजी उद्या गेलं तरी चालेल. रात्री 9च्या सुमारास आम्हाला मदत मिळाली. 7-8 कामकरी पावसातून वाट तुडवत गावाकडे परत चालले होते. त्यांनी जोर लावून चाक चिखलातून काढून दिला. झुबेलाल म्हणाला, अब तो ऐसा ही करना होगा कुमार साहब. रात स्टेशन पर गुजार दो. पौ फटते समय एक टेम्पो इंदौर रवाना होता है. उसका निकलने का फिक्स टाइम नहीं रहता. भरा कि चला, उस टेम्पो से रोड तक चले जाना. वहाँ से खांडवा के लिए ST मिल जाएगी. दुसरा काही मार्गच नसल्याने मी होकारार्थी मान डोलावली. मुंबईहून पालानला जायला निघतानाच मी निमाला सांगितलं होतं की कंपनीच्या कामासाठी मला मध्य प्रदेशात जावं लागणार आहे. 4-5 दिवस तरी लागतील. उशीर झालाच तरी काळजी करण्याचं कारण नाही. त्यामुळे निमाचा प्रश्न मिटलाच होता.
माझ्यासमोर मुख्य प्रश्न होता तो वाबगावकरला काय सांगावं याचा. मी चक्रपाणीच्या शोधात पालानला जातो आहे हे त्याला माहिती होतं आणि चक्रपाणीनं तर डायऱ्यांबद्दल कोणाला सांगायचं नाही अशी अट घालून ठेवली होती. एकच करता येण्यासारखं होतं. चक्रपाणी पालांमध्ये राहतच नाही. तो आता कुठेतरी गेला. त्याचा पत्ताही मिळत नाही. मी त्याचा शोध घेण्याचा नाद आता सोडून दिला आहे असं वाबगावकरला सांगावं. बिचारा, त्याला तसं खोटं सांगणं माझ्या जीवावर येणार होतं. कंपनीच्या कामासाठी जातो आहे म्हटल्यावर मला घरून फार पैसे उचलता आले नव्हते आणि तेवढे पैसे घरात नव्हतेही. सावकाश जमतील तसे परत करण्याच्या बोलीवर वाबगावकरनं मला 200 रुपये दिले होते आणि त्यालाच खोटं सांगावं लागणार होतं. माझा अगदीच नाईलाज झाला होता. दुपारी 11 वाजता दादरला उतरलो. घरी पोहोचेपर्यंत 12:30 वाजले होते. संजू शाळेत गेला होता. नीमा कामावर गेली होती. पण मी केव्हा परत येईन याचा नेम नसल्याने तिनं रोज जाताना शेजारी किल्ली ठेवायची असं आपलं ठरलं होतं. त्याप्रमाणे तिनं ती ठेवली होती. कुलूप उघडून मी आत आलो तर समोरच घडी केलेला एक कागद पडला होता. कसली चिठ्ठी असावी म्हणून मी उचलली आणि वाचू लागलो. सौ नीमा वहिनींना साष्टांग नमस्कार. कुमार आला का पाहायला आलो होतो. घराला कुलूप होतं. त्या अर्थी तो अजून परत आलेला नसावा. तो परत येईल त्या दिवशी त्याला कंपनीत त्वरित येण्यास सांगावे. हा नवीन शहासाहेबांचा महत्त्वाचा निरोप आहे. कळावे, आपला विश्वासू शरद वाबगावकर. चिठ्ठी पाहून मी जरा बुचकाळ्यात पडलो. शहासाहेबांनी मला बोलावून घेण्याचं काहीच कारण नव्हतं. मी रजेवर नव्हतो हे खरं असलं तरी करंजिया साहेबांना विचारून मी मुंबईला आलो होतो. पावसाळ्यात पन्हाळ्याला काम करणं अशक्य असतं म्हणून ही तिथल्या ऑफिसची पद्धत होती. म्हणजे झापायला किंवा जाब विचारायला शहासाहेब बोलावणार नाहीत हे नक्की होतं. मग त्यांनी इतका तातडीचा निरोप का ठेवावा? प्रवास फार वाईट झाला होता. रिझर्वेशन नव्हतं आणि सीझन नसला तरी MP कडून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना नेहमीच गर्दी असते. जळगावपर्यंत उभं राहणं प्रवास केला होता. नंतर जेमतेम बूट टेकण्यापुरती जागा मिळाली होती. कल्याणला गाडी जवळजवळ रिकामीच झाली. पण नंतर काय झोपणार? रात्रीचं जागरण, उभ्यानं आणि बसून असा प्रवास. सारं शरीर आंबलं होतं. डोळे जडावले होते. डोकं भणभणत होतं. कधी एकदा कपडे बदलून ताणून देईन असं झालं होतं. अक्षरशः जेवणाची पण इच्छा नव्हती. आणि त्यात आणखी हा निरोप. वाटलं सरळ उद्या जावं. म्हटलं जर रात्री आलो तर कोणाला काय कळणार आहे. पण करमेस ना. चुटपुट लागून राहिली. शेवटी आणखी 2 तास प्रवासात आहोत असं समजून अशी मनाची समजूत घालून मी लगेचच ऑफिसमध्ये आलो. तर कळलं मला 2-3 दिवसात पन्हाळा डिव्हिजनला गेलं पाहिजे. शहासाहेबांनी मला न विचारताच माझी डिव्हिजनल इन्चार्ज म्हणून बढती केली होती. माझा पगार 150 रुपयांनी वाढवण्यात आला होता. काय झालं असावं काही अंदाज काहीच नव्हता. मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी म्हणून करंजिया साहेब जीपनं निघाले. बरोबर मिसेस करंजिया देखील होत्या. नेहमीप्रमाणे साहेब टाईट होते आणि बरोबर ड्रायव्हर असूनही ते स्वतः जीप चालवत होते. खंडाळ्याच्या घाटात एका वळणानं त्यांना चकवलं होतं. जीप सरळ दरीत कोसळत घेत होती. चक्रपाणीच्या डायरीतली एकच नोंद तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हालाही त्याची कल्पना येईल. ती अशी: जून 27. आज एक अशुभ घटना घडली. काल बिंद्रा रामोशीचं जंगल तोडण्याचं काम पूर्ण झालं होतं. आज क्रेननं सगळी लाकडं ट्रक्समध्ये भरण्याचं काम सुरू होतं. मी दिगार आणि सेठसाहेब एका बाजूला उभं राहून कामावर देखरेख करीत होतो. इतक्यात कामगारांमध्ये एकदम आरडाओरडा झाला. आमच्या दिशेने पाहून हातवारे करीत ते जोरजोरात काहीतरी सांगत होते. मी वर पाहिलं. क्रेन आमच्या डोक्यावरून जात होती. लाकडाचा एक मोठा ओंडका कोणाच्या तरी हलगर्जीपणामुळे क्रेनच्या पकडीतून सुटला आणि लगेच मी दिगारला सावधानतेचा इशारा देत मी जोरात पळत सुटलो. दिगारला तो इशारा थोडा उशिरा समजला. सेठसाहेबांना मात्र उशीर झाला. त्यांनी वर पाहिलं आणि त्याच वेळी तो प्रचंड ओंडका त्याच्या तोंडावरच आदळला. सेठसाहेब जागच्या जागी ठार झाले. उद्यापासून इम्पेरियल वूड्सची पन्हाळा डिव्हिजन मला सांभाळायचे आहे.
आले देवाजीच्या मना, आता हेच खरं. मृतात्म्याला ईश्वर शांती देव. आता पन्हाळ्याला डिव्हिजनल इन्चार्ज म्हणून मी जॉईन झालो. एकाच गोष्टीचं मनापासून वाईट वाटलं. मला ब्लू मून कॉटेज आता सोडावं लागलं. डिव्हिजनल ऑफिसची सगळी जबाबदारी आता माझ्यावरच. म्हणजे 24 तास ड्युटी. किल्ल्यात माझ्या ताब्यात. सकाळी 8 वाजण्यापूर्वी हणम्याला सफाईसाठी किल्ल्या द्यायच्या. रात्री स्वतः हिंडून कुलपं लावायची. चोऱ्या होऊ नयेत यासाठी गोडाऊनवर लक्ष ठेवायचं. हे सगळं ब्लू मूनला राहून कसं शक्य होतं? करंजिया साहेब राहत होते तो कंपनीचा बंगला मला मिळाला. तिथून ऑफिस 5 मिनिटाच्या अंतरावर होतं आणि गोडाऊन तर असं नजरेच्या टप्प्यात होतं. तसं वाईट काहीच झालं नव्हतं. मला बंगला वेल फर्निश होता माझा. सोयी छान होत्या. ब्लू मूनपेक्षा इथे राहण्याची सोय केव्हाही जास्त छान होती. पण त्या झोपडीवजा घरावर माझं प्रेमच बसलं होतं. आपलं पोर काळं शेंबडं असलं तरीही आपलं म्हणून जी एक आत्मीयता असते तीच दुसऱ्याच्या गुटगुटीत गोऱ्यापान मुलाबद्दल वाटत नाही. तसंच होतं हे. ब्लू मून माझं होतं. हा बंगला दिवंगत करंजिया साहेबांचा होता. खरं तर असं मला वाटावं याला काही कारण नव्हतं. ब्लू मून माझं नव्हतं, तसाच हा बंगलाही करंजियांचा नव्हता. पण आपला अटॅचमेंटचा एक प्रकार. बाकी काय? बंगल्यात एक छोटी खोली होती. ती बहुतेक जळण सरपणाचा साठा करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आली असावी. 8 बाय 10ची होती ती. एकाच बाजूला जाळीच्या 2 खिडक्या होत्या. त्यातून पन्हाळ्याचा किल्ला दिसायचा. ही खोली मी प्रायव्हेट रूम म्हणून जाहीर करून टाकली होती. हणम्यालाही खोली झाडायला जायला बंदी केली होती. त्यासाठी ते देवघर असल्याचा बहाणा केला होता. रात्री झोपण्यापूर्वी तिथल्या एकांतात माझी ध्यान धारणा चालते असा मी सर्वांना समज करून दिलेला होता. या कल्पनेला पूर्णत्व येण्यासाठी शंकराची फणाधारी पिंड, एक समर्थांचा फोटो आणि स्वामी विवेकानंदांची एक छोटीशी मूर्ती असं बरंच काही तिथं मी आणून ठेवलं होतं की चुकून कधी खिडकी उघडून राहिलीच आणि कुतूहलानं कोणी जर आत डोकावलंच तर त्याला देवघर दिसावं. प्रत्यक्षात या देवघराचा हेतू वेगळाच होता. इथे मी चक्रपाणीकडून मिळालेल्या डायऱ्या ठेवल्या होत्या. त्या कोणाच्याही लक्षात येऊ नयेत म्हणून हा सारा खटाटोप होता. चक्रपाणीच्या डायरीचं अचूकत्व मला केव्हाही मान्य केलं पाहिजे. त्याच्या डायरीत नोंद केलेल्या सगळ्या घटना थोड्याफार फरकानं कदाचित क्रम बदलूनही पण घडत होत्या. उद्या आपल्या आयुष्यात काय घडणार आहे हे मला आज कळत होतं. पुढे मागे काही बरे वाईट परिणाम असतील तर सावध होण्याचा इशाराही मिळत होता. प्रामाणिकपणे सांगायचं तर माझी दैनंदिनी चक्रपाणीच्या डायरीनुसारच चालली होती. मला बऱ्याचदा मोह व्हायचा की एकदा बसून पुढचं सगळं वाचून टाकावं. पण हा खेळ मस्त होता. खेळाचे नियम मोडून तो स्पॉईल करण्यात गंमतच नव्हती. माझं अंतर्मन मला खात्री देत होतं, हा चक्रपाणी दिसतो तितका सामान्य नाही. त्याला सुपरनॅचरल लेव्हलवर बरंच काही साध्य झालेलं होतं. कोणत्याही प्रकारे मी डायरी नियमापेक्षा जास्त वाचली तर त्याला ते कळेल म्हणून तो मोह मी आवरला होता. आणि आता एकदा त्या नियमांची मला सवयच होऊन गेल्यावर मग तशी इच्छाच होत नव्हती. चक्रपाणीनं सांगितलेली एक गोष्ट मात्र खरी होती. उद्या काय होणार आहे ते आज समजलं आणि ते घडू नये असं वाटून मी प्रयत्न केले तरी फारसा उपयोग व्हायचा नाही. अगदी किरकोळ काही असेल तर त्यात थोडाफार बदल करून परिणाम मला स्वीकारावे लागायचे. आणि अगदी जिला वळण देणारी वगैरे घटना म्हणता येईल अशी असल्यास मी जंग पछाडलं तरी घडायची त्या पद्धतीनं घडावी तशी घडायचीच ती. तिचे परिणामही चक्रपाणीच्या नोंदीनुसारच असायचे. जणू वाल्मिकींनी रामायण लिहून ठेवलं तसंच रामायण पुढे घडलं. चक्रपाणीनं कुमारायण लिहून ठेवलं होतं तसंच ते घडत होतं. या अपरिहार्यतेची बरीच उदाहरणं माझ्या संग्रही आहेत. पुढे जे घडलं ते सारं अपरिहार्यच होतं ना, तेच सांगतोय. एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला वाटलं मी चक्रपाणीची डायरी वाचून दाखवतोय असं समजा. हवं तर माझी हकीकत सांगतोय असं समजा. कारण हे चक्रपाणीचं नि हे माझं असं वेगळं दाखवण्या इतकाही त्यात काहीच फरक नव्हता. तर कुठपर्यंत आपण आलो होतो? मी सांगतो. पावसाळा नुकताच संपत आला होता.
पन्हाळा हिरव्यागार वनश्रीनं प्रसन्न दिसत होता. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी पडत होत्या आणि सौंदर्य ओलसर होऊन आणखीनच खुलत होतं. बास हां, यापेक्षा जास्त निसर्गवर्णन करणं मला शक्य नाही. मनातून बरंच काही वाटतं. नाही असं नाही, पण ते शब्दात कसं मांडावं ते कळत नाही. आपला तो पिंडच नाही. आम्ही आपलं लालला लाल म्हणणार आणि निळ्याला निळं. जणू काही वगैरे शब्द आले की आम्ही संपलो. लहानपणी शाळेत निबंध या भीतीदायक प्रकाराशी प्रत्येकाचा संबंध येतो. त्यात हटकून एक ट्रिक असते. त्यावेळी माझ्या शेजारी बसणारा नारायण देशपांडे रंगून जाऊन पानांच्या पानं लिहायचा. आता तो मोठा कादंबरीकार म्हणून गाजतो आहे. आमचा निबंध मात्र सरळसोट असायचा. सहल असं म्हटलं की एक दिवस शाळेत शिक्षकांनी सहलीची सूचना वाचून दाखवली. आम्ही नावं दिली. सकाळी 7 वाजता डबे घेऊन आम्ही शाळेत जमलो. 2-2च्या रांगांनी आम्ही चालत गेलो. ठिकाण फार सुंदर होतं. तिथे आम्ही खेळलो, डबे खाल्ले आणि संध्याकाळी परत आलो. या पलीकडे आम्हाला काहीही दिसायचं नाही. समोरपाचं वाक्य ठरलेलं, ही सहल मी आता कधीही विसरणार नाही. नाऱ्यानं पाहून एकदा त्याचं पाहून मी मोठा निबंध लिहिला. अर्थात मूळ प्रेरणा नाऱ्याचीच वही होती. सरांना ते कळू नये म्हणून आम्ही अक्कल हुशारीने त्यात काही बदल केले होते. उदाहरणार्थ, त्यानं निळा रंग म्हटला असेल तिथे आपण लाल रंग म्हणायचा आणि ते मात्र फार विनोदी झालं सगळं. त्याच्या वर्णनात हिरवगार असलेलं कुरण आमच्या निबंधात निळभोर झालं. निळं आकाश लाल चुटूक झालं. पांढरं शुभ्र आणि काळकुट्ट ते भासलं. तो पहिला आणि शेवटचा प्रयत्न. नंतर निसर्ग वर्णनाच्या मी कधीच नादी लागलेलो नाही. असो, तर सांगायचा मुद्दा इतकाच की त्या दिवशी वातावरण फार प्रसन्न होतं. मनात एकच असीम उत्साह संचारला होता. त्याचबरोबर कसलीशी अनाकलनीय हुरहुर दाटून राहिली होती. रात्री चक्रपाणीचा आजचा दिवस नि त्यातला तळपटींपांसारख्या तारखा वाचायचा परिणाम होता. तो काय घडणार आहे हे माहिती होतं, पण कसं घडणार आहे ते कळत नव्हतं. आजपर्यंतच्या माझ्या आयुष्याचा विचार केला तर अशक्य कोटीतली घटना होती ती. माझ्या आयुष्यात म्हणे आज एक मुलगी येणार होती आणि तिच्यामुळे सर्व काही विचित्र घडणार होतं. पुढे त्या मुलीवरून त्याचं आणि त्याच्या बायकोचं कसं भांडण झालं होतं आणि ते कसं विकोपाला गेलं होतं आणि त्याचा परिणाम काय झाला होता हे सगळं मला कळलं होतं. थोडक्यात म्हणजे काय, आज आयुष्यात येऊ पाहणारी मुलगी मला टाळायची होती. तर मित्रांनो, कुमार महाजन याच्या आयुष्यात आता एक मुलगी येणार होती. आता बघूया पुढे काय घडतं ते पुढल्या भागात. धन्यवाद.